त्यामुळं मी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. वयाच्या मनानं मोठा असल्यामुळे मी कौतुक करतो. सर्वच कलाकारांनी फार छान ते आपल्या लावणी गाणं फार अवघड असतं, पण सुरेख गायले, सगळेजण चांगले झाले. मी सुधीर फडक्यांनी एक लावणी घेतलेली महाराणी येसुरीवरची, फार छान लावणी लताबाईंनी म्हटलेली आहे. ती खरं केव्हा तरी सादर करणार आहे. छान, फार छान. ते लावणी म्हणणाऱ्या धनश्री बागडे इथे उपस्थित आहेत. त्यांनी फार छान लावणी म्हणली होती, सादर केली होती. मी लहानपणी ज्यावेळेस मला शाळेत असताना मला गायला सांगितलं होतं, तरच मी एक लावणी सादर केली होती. 10व्या वर्षात 6वी होतो. आणि लावणी कुठली तुम्ही ती का, एक डाव तुला मी पाहिली उभी ग वाढीत, पुनमचा चांद गुंडगोळा दडला झाडीला. वय वर्ष 10. आणि मला प्रत्येक लेपिडी जे शाळा तपासलेल्या तर नंतर बाई उभे करायच्या. आणि मला ते सांगितलं, मुला तू मोठा गायक होशील. आपल्या पाठीवर हात टाकून मी कसं गायक. पण त्याच्यानंतर खरं अरुण सरनाईकीने सवाल माझा बाबमधलं गाणं आहे काय पावसात उभी जलपरी मदन मंजिरी सगुण साजेरी मूर्त लाजरी डोळ्यामध्ये ठसली मला वसंत सेना दिसली. काय सुरेख लावणी. खरं पुरुषांनी सुद्धा म्हणलेल्या लावण्या इथे सादर करायला काही हरकत नव्हती. फार छान लावणी आहे. पुनश्च मी सगळ्या कलाकारांचं आणि शिरीष विशेषतः त्याला पाठिंबा सगळ्या त्यांना शिरीष चिटणीस यांनी पाठिंबा देण्याला त्यांचं मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. वाळिंबे सरांचं वय झालं, पण त्यांचा अनुभव आणि त्यांनी तुमच्याबद्दल बोलणं फार महत्त्वाचं. पण त्यांनी नावं घ्यायची राहिली, विशेषतः मेघा पंडित, त्याच्यानंतर अश्विनी कांबळे आणि स्वाती शेडगे या तिघींचं खरं कौतुक केलं पाहिजे. संगीता पोटेकर प्रयत्न करत आहेत, त्यात सुंदर गायिका आहेत, पण आता याच्यामध्ये पण हळूहळू एक्सपर्ट होती. शेवटी नाचायला काय ते गेलं नाही तिथं, म्हणजे त्याला म्हणजे ट्रेन यायचं सध्या. पण लावणी हे असं माध्यम आहे किंवा लावणी ही आपल्या मराठी माणसाचा हुंकार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु अतिशय सुंदर लावणीचा हा कार्यक्रम सादर झाला. मला मध्यंतरी थोडा उशीर जावं लागलं, परंतु साधारण मला त्याही लावण्या पुढच्या वेळेला ऐकायला मिळतील. परंतु तुम्ही ज्या पद्धतीतून लावण्या सादर केल्या, तुमचा असणारा एक फ्रीपणा हा मला अतिशय महत्त्वाचा वाटला. माझ्या शाळेतली एक मुलगी लावणीमध्ये आता फार एक्सपर्ट झालेली आहे, रेणुका खाडे म्हणून. तिने आता खेडकरच्या लावणी महोत्सवामध्ये म्हणजे तमाशामध्ये सुद्धा तिने छानपैकी लावणी म्हटली. परंतु मला असं वाटतं की हे शाळांमध्ये सुद्धा मुलामुलींच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे. तसं कारण असं की आपण जेव्हा म्हणतो की इंटरव्ह्यूला जायचं आहे, म्हणजे याचा जो संबंध असतो, जसं शालेय जीवनामध्ये नाटकात काम करायला मिळणं, बालनाटकामध्ये, शालेय जीवनामध्ये गाणी म्हणायला मिळणं, शालेय जीवनामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मिळणं, हे जसं महत्त्वाचं आहे, तसंच त्यांना चांगल्या चांगल्या लावण्यांची माहिती होणं आणि त्यांच्या मनामधलं जो एक त्यांच्या सुप्त गुण असतात त्याला संधी देणं, चित्रकलेत जशी असते तसा सुद्धा प्रयत्न होणं महत्त्वाचं असतं. पण मला असं वाटतं की आपण छान कार्यक्रम केला, वेगळा कार्यक्रम केला. भाषा दिनाच्या निमित्तानं आपण लावणी गाण्याचा कार्यक्रम करून एक सातारकरांना देणगी दिलेली आहे. बऱ्याच खरं वाचतोय की अख्खा कार्यक्रम यूट्यूबला जायला पाहिजे होता, माझ्या लक्षात नाही आलं ते. परंतु जेवढी गाणी असतील तेवढी तुम्ही यूट्यूबला अवश्य टाका अशी मी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा कधी लागलं तरी या संस्थेचं माझं तुम्हाला सहकार्य असेल. आणि फार सुंदर आणि विशेषतः मिस्टर कांबळेंसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तर मला आल्यावर लक्षात आलं, माझी काय ओळख नव्हती म्हणून म्हटलं बहुतेक कॅप्टन हे दिसतं, पण त्यांचा आम्ही सत्कार केला. विशेषतः माझी काय ओळख नव्हती,
पण माझी ओळख झाली, माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना ते ओळखतात. पण अशा मंडळी आपल्या पाठीशी असणं हे पण फार महत्त्वाचं आहे. तुम्ही यांची गाठ घ्या. एक लावणीचा कार्यक्रम शाहू कलामंदिरला करू, ते हुडकून हुडकून काढतील लावण्या आणि फार एक्सपर्ट आहे, त्याचा उपयोग करून घ्या. मी प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना बोलवतो आणि त्यांच्याकडं आता हा सांगत होता, गेला तो विजय पवार, तो म्हटला त्यांच्याकडचा जो ठेवा आहे ना गाण्यांचा, त्याची किंमतच करू शकत, तरी म्हणता 1 कोटी 2 कोटीची किंमत होईल, एवढं त्यांच्याकडे साठा आहे. विशेषतः लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर या सगळ्यांचे त्यांचे घरगुती संबंध आहेत. फोनवर अजून सुद्धा ते बोलू शकतात, असं ते सांगितलं त्यांनी. मला माहिती आहे ते उदाहरण, म्हणजे बाबासाहेब पुरंदरे असतील, सगळी मंडळी. त्यामुळं तुमच्या कार्यक्रमाला मुद्दा मी त्यांना सांगितलं, याच आपण त्यांचा आशीर्वाद, त्यांनी चांगलं म्हणणं, मला काय एवढं काय समजत नाही, फक्त आपल्याला का नाही, परंतु त्यांनी बघा ना, म्हणजे शालेय, मला विशेष वाटलं, शालेय जीवनामधल्या म्हटलेली लावणी ही आता रेकॉर्ड झाली आपल्याकडे, तरी कुठली म्हटली होती, त्या गोष्टी सुद्धा रेकॉर्ड होणं महत्त्वाचं असतं. पुन्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. असंच तुम्ही पुढे जावा. काही मदत लागली तर सांगा. पुण्यामध्ये मी असतो, विशेषतः पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला कधी कार्यक्रम सादर करायचा असेल तर आपण करू, व्यवस्थित प्लॅन करू आणि आपण करूया. ते पत्रकार भवनमधल्या खालचा हॉल आहे, तिथे सारखे कार्यक्रम चालू असतात. आमचे वर साहित्यिक कार्यक्रम असतात, खालच्या हॉलमध्ये ते असतात. परंतु अशी काही तयार करा की तुम्हाला पुण्यात सुद्धा माहिती होईल. माहिती झाली की जोपर्यंत आपण जात नाही, लोकांच्या तोंड माहिती होत नाही, तुम्ही पुण्याकडे सरकावं तुमच्या कलेच्या दृष्टिकोनातून, गाण्या दृष्टिकोनात, असं मी तुम्हाला एक सांगतो आणि माझा नक्की तुम्हाला उपयोग होईल. मी पुण्यातून निवडून आलेलो आहे त्या साहित्य परिषदेमध्ये. साहित्य परिषदेचा फायदा तुम्हाला नक्की होईल एवढंच सांगतो. पण मला असं वाटतं की हे करताना खांडगे सारख्यांची ओळख करून घ्या. मी तुम्हाला ओळख करून देतो, प्रकाश खांडगे यांची. किंवा तुम्ही पुस्तकाचं वाचन करा, म्हणजे तुमच्या गाण्यामध्ये जो गोडवा आहे, माहिती आहे, त्यात आणखीन वेगळेपणा ह्या माध्यमातून येऊ शकतो असं मला वाटतं. विशेषतः तुम्ही फार चांगलं गाणे सखळ 1, 2 आणि 3 त्या काय मला माहिती आहेत, पण त्यात शिकतील हळू. परंतु तुम्हाला वाचनात आणखीन होईल. म्हणजे लता मंगेशकर एवढ्या पुढं जायचं कारणच हे आहे की त्यांचं वाचन प्रचंड होतं, त्यामुळे त्यांना त्यातले फायदे सगळं कळत गेलं. थोडक्यात ते रेफरन्सेस येतात, ते तुमच्या सगळीकडे येतं ते, आणि तुमची एक वेगळी पर्सनॅलिटी त्यात डेव्हलप होती. तुम्हाला अवश्य मी या संदर्भातली काही पुस्तकं आणून देईल, त्याचा उपयोग तुम्हाला होईल. म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला नुसतं सूत्रसंचालन करताना सांगता आलं पाहिजे, जसं यांनी सांगितलं, वेगवेगळ्या गोष्टी. असं आपण करूया. पुन्हा कधी लागेल तेव्हा आपल्याला हॉल हा असेल तेव्हा उपलब्ध होईल. धन्यवाद. खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला आणि आम्हाला अजून संधी देण्यासाठी पण तुम्ही इतके उत्सुक आहात, खूप छान वाटतं. आणि आता जो तुम्ही एक विषय काढला की शालेय शिक्षणामध्ये